कराडमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। निष्ठावंतांचा या ठिकाणी बळी घेतला जातोय असा सूर आळवलाय। तिकीट न मिळाल्यानं निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। माझ्या बाबतीमध्ये मी स्वतः अगदी प्रदेश कार्यालयापासून एक शेवटच्या घटकापर्यंत त्या सिस्टम मधल्या मी सगळ्यांना मेसेज करत राहिलो। मी सगळ्यांना सांगत आणि वरनं मला तो रिस्पॉन्स होता की नाही ते वकील साहेबांना तिकीट मिळालं पाहिजे, पण खालच्या सिस्टमनं निष्ठावंत कार्यकर्त्याचा बळीच घ्यायचा ठरवलेला आहे। ऐन वेळेस माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या पोराचा कुठं वशिला कमी पडला भाजपमध्ये। जर बूथ प्रमुख या ठिकाणी गणेश पाटलांना सुरुवात बूथ प्रमुखची सुपणे गावात करून अखंड 34 ते 35 बूथ जे तांबे जिल्हा परिषद गटातले होते ते मी स्वतः बांधलेले होते आणि अशा कार्यकर्त्याला डावलून भाजप पक्षानं काय साध्य केलेलं आहे। मी इतकी वर्ष काम करत होतो, माझी एक अपेक्षा होती माझं सामाजिक कार्याचा अहवालच तुम्ही 50 ते 60 पानी पुस्तक आहे। पक्षाला अपेक्षित काय आहे? पैसे किती पाहिजे होते? मला पैसे किती खर्च करणार विचारलं गेलं, किती पैसे तुम्हाला पाहिजे होते? म्हणजे 15 वर्षाची निष्ठा आणि पैसा हे जे तुम्ही बरोबरी करताय का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पत्रकार परिषद आहे। दुपारी 12:30 वाजता बाळासाहेब भवन या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होतीये आजपासून। त्या निमित्तानं शिंदे महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता नाकारता येत नाही। बदलापूरमधील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत स्कूल व्हॅनमध्ये 4 वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आलाय। दरम्यान या स्कूल व्हॅनचा परवाना ITO कडून रद्द करण्यात आलाय। त्याला 24,000चा दंड आहे। मात्र शहरात हजारोंच्या संख्येनं अशा स्कूल व्हॅन विद्यार्थिनींना ने-आण करत असतात। मात्र ITOचं याकडे वारंवार दुर्लक्ष होत आहे। एखादी दुर्घटना घडल्यावर ITOला अशा प्रकारे कारवाई करण्याची उशिरा जाग आल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय। ही घटना गंभीरच आहे। मागची बदलापूरची घटना प्रचंड गंभीर होती। त्यावर सरकारने तात्काळ दखल घेऊन ज्या क्रूर कर्मावर कारवाई केली। आता जो काही क्रूर कर्म असेल त्याच्यावरही सरकार म्हणून जे काही आमची ॲक्शन आहे त्याला सुटू नये, त्याच्यात अंतिम त्याला शिक्षा व्हावी, त्याला शासन व्हावं याकरता पोलीस आपलं काम करेल। पण निश्चितपणे घटना दुर्दैवी आहे। या घटनेमध्ये अजून जास्त कडक कारवाई करण्याचे त्या ठिकाणी गरज आहे आणि माननीय मुख्यमंत्री आणि शासन यामध्ये लक्ष टाकतीलच आणि आम्ही त्या ठिकाणी लक्ष टाकू। या संदर्भात गुन्हेगाराला त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। अजून आता काही आज उद्यामध्ये डिटेल्स त्या ठिकाणी मिळतील। निश्चितपणे कठोरातली कठोर कारवाई संबंधित प्रकरणामध्ये करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।